जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। अहिल्यानगर पुणे महामार्गावर सुपे पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज सकाळी नारायण गव्हाण हद्दीत पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला। संबंधिताचे अंदाजी वय 25 ते 30 वर्ष आहे। त्याचे केस कुरळे असून त्याची उंची 5.5 फूट आहे। तसेच रंग गोरा आहे। त्याच्या अंगावर गुलाबी रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट आहे। मैताच्या डाव्या कानाच्या खाली आई नाव गोंदलं आहे। या वर्णाचे कोणी पुरुष बेपत्ता असेल किंवा कोणाला याबाबत माहिती असल्यास सुपे पोलीस ठाण्यात माहिती द्यावी असं आवाहन पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी केलं। कर्जुने खारे येथे बिबट्याला पकडण्यासाठी पुणे व नाशिक येथून वन विभागाची पथके गावात दाखल झाल्यानंतर बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या प्रियंका सुनील पवार या मुलीवर सायंकाळच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले। बिबट्याला पकडण्यासाठी कर्जुने खारे ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे आंदोलन करत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व विद्यालय बंद ठेवण्यात आले होते। वन विभागाच्या पथकांनी सायंकाळी लगेच बिबट्याला पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू केली। शहरातील जुने बस स्टँड वरून चोरीस गेलेल्या 2 तोळे सोन्याचा तपास पाथर्डी पोलिसांनी अल्पावधीत करत या प्रकरणात सहभागी असलेल्या 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेत चोरीस गेलेले सोने ताब्यात घेत न्यायालयाच्या आदेशाने फिर्यादी महिलेस परत केला। शहरात राहत असलेला ज्योती राजकुमार ओसावाल 30 जुलै रोजी पाथर्डीहून पुणे येथे जात असताना त्यांच्या पर्स मधून अज्ञात चोरट्याने 2 तोळे सोने चोरले होते। या प्रकरणी ओसावाल यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता। कोपरगाव तालुक्यातील वारी येथील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांनी तलाठी कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं। तलाठी रोहिणी वानखेडे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं। वारी परिसरात अतिवृष्टी झाली। सरकारकडून काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व बी बियाणांसाठी हेक्टरी 10,000 मिळाले, परंतु 50% शेतकऱ्यांना भरपाई व मदत मिळाली नाही। याबाबत विचारणा करण्यासाठी शेतकरी बुधवारी सकाळी तलाठी कार्यालयात गेले। तिथे तलाठी रोहिणी वानखेडे यांना याबाबत मला माहिती नाही असं सांगितलं। त्यांनी तहसीलदार यांच्याशी संपर्क केला, त्यानंतरही शेतकऱ्यांचं समाधान झालं नाही। श्रीरामपूर बेलापूर मार्गावरील नव्याने सुरू झालेल्या राजपार वस्त्रालय दालनासमोर गुरुवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला। भरधाव वेगाने जात असलेल्या 4 चाकी वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने वाहन थेट रस्त्याच्या डिवायडरवर जाऊन आदळलं। या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झालेत। जखमींवर लोणी येथील प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळते। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। रावरी तालुक्यात सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत गंभीर दुखापत तसेच दरोडे टाकणारी गुन्हेगाराची टोळी अहिल्यानगर जिल्ह्यातून 3 महिन्यांसाठी हद्दपार केली आहे। टोळीचा प्रमुख नितीन भाऊसाहेब कदम असून त्याच्यासोबत स्वप्नील रमेश बोरुडे, गणेश नामदेव आघाव आणि मिलिंद दत्तात्रय हरीश्वर यांचा समावेश आहे। या टोळीने खुनाचा प्रयत्न, दरोडा, गंभीर दुखापत तसेच दरोड्याच्या तयारीसाठी जमाव जमवणे अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग घेतला होता। निगोज येथील मोरवाडीत मादा बिबट्या व तिचे पिल्ले आढळल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। अहिल्यानगर तालुक्यात 3 दिवसांपूर्वी कांबरगाव शिवारात बिबट्याचा अपघातात मृत्यू झाला होता, तर खारे कर्जुने येथे 5 वर्षांच्या मुलीला बिबट्याने मारून टाकल्याची घटना 2 दिवसापूर्वी घडली होती। माहिती मिळताच वन विभागाचे पथक बिबट्या व तिच्या पिल्लांना ताब्यात घेतलाय। सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांनी गुप्त माहितीच्या आधारे सोनई गोडेगाव आणि मुळा कारखाना परिसरात जुगार, दारू आणि माव्यावर धाडी टाकल्या।
या कारवाईत 4 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले। मिळालेल्या गोपनीय माहितीमुळे ही कारवाई यशस्वी झाली आहे। संगमनेर येथील नगर परिषदेची निवडणूक महायुती म्हणून विकासाच्या मुद्द्यावर लढणार असल्याचं आमदार अमोल खताळ यांनी सांगितलंय। महायुतीकडे इच्छुकांची संख्या अधिक असल्याने उमेदवारी जाहीर होण्यास थोडा विलंब होत आहे, परंतु नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे उमेदवार तयार आहेत। पुढील 2 ते 3 दिवसात सर्व उमेदवार जाहीर केले जातील आणि त्यासोबतच संगमनेरचे पुढील विजन मांडले जाईल असं त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं। जिल्ह्याची खबर बातमी इथेच संपतोय। मी पाहता न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।